आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर सर आपल्यासोबत आहेत. सर, अजित पवारांच्या निधनाला 1.5 महिना पूर्ण होत आला आहे. कशा पद्धतीने लढा सुरू आहे? दादांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे या संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार, आत्ताच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्व आमदारांनी एक निवेदन पण दिलं. माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक आहेत आणि मला असं वाटतं की दादांचा जेव्हा अपघात झाला दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली चौकशी केली जाईल ही भूमिका घेतलेली होती. परंतु आज सगळ्या आमदारांना असं वाटतं 4 दिवसापूर्वी की आपणही माननीय मुख्यमंत्र्याला भेटलं पाहिजे, म्हणून प्रोटोकॉल म्हणून पक्षाच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनीची आम्ही सर्वांनी भेट घेतली, त्यांच्या कानावर ही बाब घातली आणि शुक्रवारी माननीय मुख्यमंत्र्यांनी बजेट मांडलं आणि बजेट मांडल्याच्या नंतर सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात गेले, त्यामुळे भेट राहिलेली होती. परंतु आज आम्ही भेट घेऊन आमचं म्हणणं सादर केलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये निश्चितपणानं कारवाई करू, चौकशी केली जाईल अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. एकंदरीत अजितदादा पवारांच्या नंतरचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, पण या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता तुम्हाला कोणता जो अँगल होता तो मिस वाटतो? माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की हा अर्थसंकल्प जवळपास 80% दादांनी पूर्ण केलेला आहे. उर्वरित राहिलेलं कामकाज करून मला हा अर्थसंकल्प मांडावा लागतो ही भूमिका त्यांनी विधिमंडळात मांडली. दादांना अर्थसंकल्प समर्थित करून त्यांच्या त्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे. प्रत्येकाचं अँगल वेगळं आहे, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प मांडला तो दादाच्या कल्पनेमध्ये शेतकऱ्यांची जी कर्जमाफी होती त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला त्यांनी प्राधान्य दिलं आणि बळीराजाला अग्रस्थानी ठेवून तो अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि सर्वच वर्गाला त्यांनी या ठिकाणी समाधान ठेवण्याचं काम केलेलं आहे. एकंदरीतच शरद पवार आणि पार्थ पवार या दोघांनाही राज्यसभेची संधी मिळाली आहे. काय मत? आता ते महाविकास आघाडीमधनं गेलेले आहेत, ते महायुतीमधनं गेलेले आहेत, ते त्यांच्या पक्षाकडनं गेलेले आहेत, ते यांच्या पक्षाकडनं आलेले आहेत. त्याच्यामुळं यापूर्वी शरद पवार साहेब अनेक वर्ष होते, परंतु दादांच्या जाण्यामुळं जी काही पोकळी निर्माण झाली ती पार्थदादाच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करते, म्हणून राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने पार्थदादांना पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू सर. एकंदरीतच राष्ट्रवादीच्या एकमुखाने जे आहे तो पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा जो निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया जी आहे ती प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन सुमित सह कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.